मोठी बातमी समोर येते। जंतर मंतरवरचं इंटरनेट हे बंद करण्यात आलेलं आहे। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। आताची मोठी बातमी आहे, मध्यरात्री 12 वाजेपर्यंत इकडे इंटरनेट सेवा ही बंद राहणार आहे। गृह विभागाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय, जंतर मंतर परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे। गृह मंत्रालयाचे आदेश आहेत। काल देखील इंटरनेट सेवा तिथली बंद होती, आजही तसाच निर्णय घेतलाय। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने गृह विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला। मध्यरात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर जंतर मंतरवर पोलिसांचा फौज तैनात आहे। आता इंटरनेट सुद्धा बंद आहे। तर कॅनॉट प्लेस सारखा अत्यंत गजबजलेल्या आणि महत्त्वाच्या ठिकाणाची दुकानं सुद्धा संध्याकाळी 6:30 नंतर बंद आहे। त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये नक्की घडतंय काय, हा एक आता महत्त्वाचा प्रश्न आहे। विरोधकांची बस सुद्धा अडवलेली आहे। एकीकडे मेट्रो स्टेशन देखील बंद करण्यात आलेले आहेत। नहीं चलेगी, नहीं चलेगी। आपण पुन्हा एकदा दिल्लीतल्या घडामोडींकडे वळतोय। महत्त्वाच्या घडामोडी दिल्लीमध्ये घडतायत। राहुल गांधीसह खासदार महात्मा गांधी स्मृती भवनाकडे रवाना झालेले आहेत, मात्र त्यांची बस अडवण्यात आलेली आहे। तर तिकडे जंतर मंतरवर सुद्धा एक मोठी बातमी तिकडून समोर येते, जिथे कॉंग्रेस जनता पार्टीचं आंदोलन मागच्या महिन्याभरापासून किंवा त्यापेक्षाही जास्त दिवसांपासून सुरू आहे। तिकडचं इंटरनेट आज सुद्धा खंडित करण्यात आलेलं आहे। आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत तिकडचं इंटरनेट सेवा बंद राहील। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे विरोधक आणि आंदोलनकर्ते या सगळ्यांची कोंडी सरकार करतंय। आता काही वेळापूर्वी आपण काँग्रेसच्या खासदारांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहिल्या होत्या। आम्ही घाबरत नाही, देश आमचा आहे, आम्ही कुठेही जाऊ, अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। सरकार बेजबाबदार आहे, विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय, असं काँग्रेसच्या खासदारांचं म्हणणं आहे।